लेकरं सारखी पप्पाची आठवण करतात. म्हणतात पप्पा असताना आम्हाला आठवड्याला बाहेर फिरायला घेऊन जात होता. मम्मी तू पण कुठं तरी घेऊन जा फिरायला. कुठं न्यायचं तुम्हाला फिरायला मला हेच समजत नाही. तर आम्हाला ना आमच्या पप्पांची खूप आठवण येते. आमचे जेव्हा पप्पा होते ना तर आम्हाला फिरायला न्यायचे, बाहेर खेळायला न्यायचे. पप्पा असताना आम्हाला खूप करमत होतं. आता पप्पा जेव्हा गेलेत ना तर घरात सगळं सुनसान. लय आठवण येते म्हणजे लेकर पप्पाची. मम्मी पप्पा कुठं असेल ग असे अनेक प्रश्न विचारतात. काय सांगायचं त्यांना ना मला उत्तर देतात. त्यांना उत्तरच देता येत नाही. मला त्यांना उत्तर द्यायला तर डोळ्यातनं पाणी येते माझे. लेकरं विचारतात मम्मी पप्पा असताना सगळे होते आता कुठे गेले का सगळे. पप्पा असतात तेव्हा सगळे आम्हाला बोलत होते. आता पप्पा नाही तर कोण सुद्धा बोलत नाही आम्हाला. आम्ही घरात एकटे असतो, घरात नुसतं बसतो, बोर होतो. पप्पा असले असते तर आम्ही पप्पांसोबत खेळतो, बोलतो. कुठं तर फिरायला फिरायला गेलं तर पप्पांची आठवण येते. कारण पप्पा आम्हाला सारखं फिरायला न्यायचे. आम्हाला एकदा सुद्धा दुःखामध्ये टाकून गेले नाहीत. स्वतः दुःखामध्ये गेलेत पण आम्हाला कधी सुद्धा दुःखामध्ये पाठवले नाही. त्यांना खूप आठवण आल्या म्हणून मी त्यांना आता कुठेतरी घेऊन जाणार आहे फिरायला. त्यांना 2 दिवस. कुठं जायचं रे पिल्या? पंढरपूरला जायचं. तर आपण पंढरपूरला जाणार आहे ना. आता किती दिवस जाणार आहे? 2 दिवस. बस का 2 दिवस? बस 2 दिवस फिरायला जायला. त्यांना घरात बसून बोर व्हायला लागले. त्याच्यामुळे शनिवार रविवार सुट्टी आहे शाळेला. मग ती मला सारखं मागायला लागलेत मम्मी कुठं तर चल. घरात लय बोर व्हायला लागले. पप्पाची सारखं आठवण येते. कुठं जायचं म्हणून मी त्यांना 2-3 दिवस पंढरपूरला घेऊन जाणार आहे. पूजाताई आणि विनूभाई यांच्या घरी. त्यांनी पण सारखं माझ्या मागे लागले होते की लेकरांना घेऊन या, लेकरांना घेऊन या. त्यांनी तर कुठं जाणार म्हणून मी त्यांच्याकडे 2-3 दिवस. ह्यांना पण तेवढंच वेगळं थोडंसं काहीतरी मुलांना हे व्हायला पाहिजे, वाटायला पाहिजे. आणि त्यांना म्हणजे असं करमावं. घरात कसं सारखं त्यांची आठवण येते. कारण त्यांनी घरात सारखं बसून होते आणि लेकरं मी कामाला जायची जास्त त्यांनी असायच्या लेकरांपाशी आजारी असल्यामुळं. त्याच्यामुळे लेकरांना त्यांची लय सवय झालेली आहे म्हणजे लय. आणि बाप असणं ही लेकरांसाठी एक वेगळीच गोष्ट असते. बापाचा हात त्यांच्या डोक्यावरून गेला आहे. त्यांना खूप वाईट वाटते पण त्या लेकरांना शब्दात सांगता येत नाही की नेमकं काय आहे. त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत पण ते प्रश्न त्यांना मांडता येत नसतील. तर त्याचं मलाच समजून घ्यावं लागणार आहे प्रत्येक गोष्ट लेकरांची. म्हणून त्यांना थोडं वेगळं हे वाटावं म्हणून फिरायला म्हणजे तिकडे घेऊन जात आहे मी. आणि ते दोघं पण सारखं म्हणत आहेत की मुलांना लेकरांना घेऊन या. आणि शाळेला सुट्टी पण आहे का नाही तुला? जायचं ना. घरात बसून बोर व्हायला लागले गुड्याला. हा नाही गुड्या? पप्पाची आठवणी आल्या तिला. पप्पाची आठवणी आले का नाही? गुड्या जिथे बसली तेव्हा तिथे पप्पाच बसत होते का नाही? हां गुड्या तर पप्पाशिवाय 1 मिनिट सुद्धा राहत नव्हतं ना गुड्या. पहिल्या सकाळ पप्पा कामाला जाताना चल गुड्या तुला चॉकलेट घेऊन देतो गाडीवर चल. हा नाही गुड्या? 2 चक्रा मारण्याच्या गाडीवर आम्ही बघायला जायचं मग घरी बसायचं. जायचं म्हणते का नाही? जायचं ना.